नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आता कोर्टाच्या बाहेर आलेले असतात अवंतिका, जानकी, ऐश्वर्या, सारंग. जानकी म्हणत असते, हा काय प्रकार आहे ना, मला तर काहीच कळत नाही. या अगदी वेड्यासारखं झालंय बघ मला. मित्र सुद्धा असतो, ती मुलगी अचानक कशी बदलली. स्टेटमेंट दिलं आणि एका मिनिटात स्टेटमेंट बदललं. मित्राला लगेच आठवलेलं असतं की ती कशी बदलली एका मिनिटात. मी खोटं बोलली पैशांसाठी, या लोकांनी मला पैसे दिले आणि खोटं बोलायला लावलं. राहुल नावाच्या कोणत्याच व्यक्तीला ओळखत नाही. अवंतिका असं कसं झालं. अवंतिका म्हणते, बहिणी मला कळतच नाही हे कसं झालं. बऱ्या म्हणते, मला नीट कळतंय की हा सगळा प्रकार काय आहे आणि कसा आहे. त्याला कोर्टात तोंडावर पाडण्यासाठी रचलेला हा ट्रॅप होता आणि आपण बरोबर त्यात अडकलो. बऱ्या म्हणते, मला 100% गॅरंटी आहे सगळं आणि सगळं राहुलनेच केलं असणार, तेही मुद्दामून. जानकी म्हणते, काय बोलतेस. ऐश्वर्या म्हणते, हो. जेव्हा त्याला भेटायला गेलो ना तेव्हा तो अलर्ट झाला आणि बरोबर त्याने शक्कल लढवली. एक्झॅक्टली हेच झालंय. ट्रॅप आहे. ऍडव्होकेट देसाई यांना ऑलरेडी माहितीच असणार ना. त्यानं कुठल्या आणि मुद्दामून त्या मुलीला तोच प्रश्न विचारला. म्हणते सगळं प्री प्लॅन्ड होतं, आपणच अडकलो, आपणच फसले गेलो. अवंतिका म्हणते, ठीक आहे, त्या राहुलला बोलून मी सिद्ध करणारे की खून त्यानेच केलाय. तर म्हणतो अवंतिका, त्यासाठी ठोस पुरावे लागणार आहे. ठोस पुरावे असल्याशिवाय आपण काही सिद्ध करू शकत नाही. ऍडव्होकेट देसाई खूप स्मार्टली केस लढताय. खूप सांभाळून लढायला लागणार आहे. त्या फार शार्प आणि शांत डोक्याने केस लढतात. सौमित्र, आय नो, माझ्या सगळंच लक्षात आलंय आता. की म्हणते अवंतिका, आपलं चुकतंय, आपल्याकडनं काहीतरी राहतंय ग. जे काही आहे ते आपल्या हातातून निसटून जातंय. आपल्याला सापडत नाहीये, डोळ्यांना दिसत नाहीये. काय अवंतिका. म्हणते जानकी, असं काय वाटतंय बघ. माहित नाही का कसं वाटतं, पण वाटतंय तरी गडबड आहे, काहीतरी मिसिंग आहे, एवढं मात्र नक्की आहे. काहीतरी हरवलंय आपल्या हातून, ते सापडत नाहीये. ते जर एकदा हाती लागलं की सगळी केसच उलटपालट होऊन जाईल बघ. आता हे सगळेचे सगळे कामाला लागलेले असतात. आता मात्र कोणत्याच डावपेचाला ते फसणार नसतात. ऐश्वर्याने हे सगळे आता घरी आलेले असतात कोर्टातून. फार थकलेले असतात, सगळ्यांचा मूड ऑफ झालेला असतो की आज कोर्टात जाऊन काहीच उपयोग झालेला नसतो. ओवी आलेली असते आणि ओवी रडतच असते. मी शाळेत जाणार नाहीये, तू मला प्लीज शाळेत जायला फोर्स करू नको. अचानक जानकीच्या समोरून ओवी रडायला लागते. हे सगळे चिडवतात आणि काहीही बोलतात. काय बोलतात, काय चिडवतात बाई. तुला कुणी बोललंय का काही, सांग की. ते फ्रेंड्स म्हणत होते की आपलं घर वाईट आहे, सगळेचे सगळे मला चिडवतात. माझ्याशी नीट वागत नव्हतं, माझ्या बाजूला सुद्धा कोणी बसत नव्हतं, सगळे मला टॉर्चर करत होते. शाळेत जो काही प्रकार घडला तो सगळा प्रकार जानकीला सांगत असते आणि जानकीला खूप वाईट वाटतं. ओवी तर फार घाबरलेली असते या सगळ्या प्रकारामुळे. रडू नको ना बाळा, शांत बस ना. फ्रेंड असे का बोलले असतील सांग बरं. ज्यांच्या घरात डेड बॉडी सापडते त्यांच्याशी बोलायचं नाही असंच ते बोलत होते. आई बाबांनी सांगितले म्हणून माझ्याशी बोलायचं नाही, मला एकटीला पाडलंय सगळ्यांनी. मुलगा तर काय म्हणत होता, शर्वरी आत्या जेलमध्ये. आता ज्या गोष्टी ओवीला नको कळायला असं यांना वाटत होतं म्हणून तिच्यापासून हे लपवून ठेवत असतात, ते शाळेत गेल्यावर सगळ्या ऑटोमॅटिकली ओवीला कळालेले असतात आणि त्या गोष्टींचा धसका घेतलेला असतो. ती रडत असते, तिला फार वाईट वाटत असतं. आता या सगळ्यांना सुद्धा टेन्शन आले की छोट्या छोट्या गोष्टी कशा होईपर्यंत लगेच पोहोचल्या. ती म्हणते, आई ते लोक खोटं बोलताय ना, असं काहीच नाहीये ना, खरं सांग. जानकीला प्रश्न केला जातो, आई खरं सांगा, हे सगळं खोटं आहे ना, ते लोक खोटं बोलताय ना, असं काहीच झालेलं नाहीये ना, ते लोक मुद्दाम करताय ना मला घाबरवण्यासाठी. तू गप्प कायस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की. ती आई बोलणारी तुझ्याशी दमून आली ना सध्या. पेशन्स ठेव प्लीज, नंतर सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बाळा. नको बरं तू. आणि आता आईला जरा समजाव. आई टेन्शन मध्ये असं ओवीला समजावून सांगितलेलं असताना जरा वेळ शांत बस असं सांगतो. तर म्हणते, चल आपण फेवरेट गेम खेळूया. म्हणते, नाही मला गेम नाही खेळायचाय. रडत असते आणि म्हणते, आई तुम्हाला सांग बरं, खोटं आहे ना जे काय ऐकलंय ते. म्हणते, का म्हणते, पिल्लू तू गुड गर्ल आहे ना, मग आम्ही सांगितलेलं का ऐकत नाहीयेस. जा बरं तू, तुला सगळ्या गोष्टींची उत्तरं देईल पण आत्ताच नाही बाळा. बरं काकू बरोबर जा की, गेम वगैरे खेळ ना, जा ना. चल ओवी, आपण तुझा फेवरेट गेम खेळूया. जबरदस्तीने ऐश्वर्या ओवीला वर घेऊन जाते आणि जानकीने ती डोक्यालाच हात लावलेला असतो की हे काय पस्तावा झालाय. शाळेतली मुलं सुद्धा टॉर्चर करायला लागलेली असतात ओवीला. की म्हणते अवंतिका, कशी शांत होऊ आणि काय काय प्रश्नांची उत्तर द्यायची. तर ओवी रोज शाळेतनं काहीतरी वेगळे प्रश्न आणणार, तिच्या कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं देत बसू. सांग की अवंतिका. आता सगळंच कळायला लागलंय ना, आता काय काय करू आणि कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं देऊ. अवंतिका, प्रश्न ऐकले ना, शेवटी जे घडायला नको होतं ना तेच घडलंय बघ. ज्याची भीती होती ना बरोबर तेच समोर आलंय. मित्र म्हणतो, कसं आहे ना वहिनी, छोटी छोटी मुलं सुद्धा आपल्याबद्दल बोलायला लागले म्हणजे रणदिवे कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगली. थोड्या दिवसांनी घरी येऊन अपमान केला नाही म्हणजे मिळवलं. का म्हणते, असं काहीच होणार नाही सौमित्र, सगळं नीट होणार. एकदा का क्लीन चिट मिळाली ना कोर्टात की सगळं छान होणार आहे बघ. काय गप्पा बसतील, थोडा वेळ त्रास सहन करायला लागणार आहे. आपली आता रूम मध्ये आलेली असते, डोकं पकडून बसलेली असते, ती खूप वैतागलेली असते, खूप टेन्शन मध्ये असते. काही सुचतच नाहीये मला, अगदी वेडीपिशी झालेली असते ही जानकी. जिथं असते तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी समजवलं असतं ओवीला, पण मी एकटी तरी कशी हँडल करू. किंवा ते माझ्या एकटीने हँडलच होत नाहीये, उलट मला टेन्शन आले. आता मी कसं आणि सगळं मॅनेज करत बस. काय करू, काही नाही, काही सुचत नाहीये. ऋषिकेश असले की जरा आधार वाटतो, एक हिंमत येते. आता तेच नाही म्हटल्यावर मी काय करू. रडत असते, तुम्ही लवकर या ऋषिकेश, लवकर या ऋषिकेश म्हणून डोक्याला हात लावून ती
खूप वैतागलेली असते. यात आता सध्या मला फार गरज होती ऋषिकेश, तुम्ही का नाही आत ही परिस्थिती हँडल करायला. आता फोन लावत असते ऋषिकेशला, ऋषिकेश कुठे आहात तुम्ही, कधी येणार आहात, लवकर या, तिला हँडल होत नाहीये, तुमची गरज आहे मला. सोबत असला की जरा आधार वाटतो. तुम्ही कधी येणार ऋषिकेश, संकटाशी लढायचं बळ मिळतं ऋषिकेश, प्लीज ऋषिकेश लवकर या, प्लीज प्लीज. काम संपवतो आणि येतोच आहे मी, रिलॅक्स. की कोर्टात आपल्या बाजूने साक्ष देणार होती ना ऋषिकेश, उलटली आणि साक्ष द्यायला नकार दिला तिने. कोर्टात असं सांगितलंय विरोधात साक्ष द्यायला उभं केलं, तेही पैशाने जबरदस्तीने. असे शॉक झालं ती जेव्हा सांगत होती तेव्हा आम्हाला फार असाच धक्का बसला. लक्षात आलं की राहुलनेच रचलेला ट्रॅप होता, त्यात आम्ही अडकलो. इकडे शर्वरी वंचनच्या केसचं टेन्शन आणि दुसरीकडे ओवीचं टेन्शन. ओवीचं काय टेन्शन, ओवी शाळेत जायला तयार नव्हती, मी जाणारच नाही असं बोलत होती. शाळेत तिचे फ्रेंड म्हणतात की ज्यांच्या घरात डेड बॉडी सापडते ना त्यांच्याशी बोलायचं नसतं. ऋषिकेश मला भीती वाटते या सगळ्यामुळे ओवीच्या मनावर परिणाम होणार आणि ती एकटी पडणार. रडत असते, तुम्ही लवकर या लवकर या म्हणून ऋषिकेशला फोर्स करत असते. ते काहीतरी उत्तर देऊन आता विषय टाळ, आपण आल्यावर बोलूच या, मग तिची समजूत काढेन मी. की रडलेली असते, मन मोकळं केलेलं असतं ऋषिकेश जवळ, तिला जरा रिलॅक्स फील होतं. ती म्हणते ठीक आहे ऋषिकेश पण लवकर या. आता बंद झालेलं असतो तेवढ्यात आलेली असते अवंतिका आणि जानकी आता जवळ बसलेले असतात, एकमेकीशी गप्पा मारत असतात की आता काय करायचं, कसं ही सगळी परिस्थिती हँडल करायची. जानकी म्हणते मला नाही माहित, पण आपलं नशीब प्रकरण मीडियात गेलेलं नाही अजून, नाही तर अवघड झालं असतं. मीडिया जर इन्व्हॉल्व असती तर प्रकरण जग जाहीर झालं असतं, मग तोंड बाहेर दाखवणं मुश्किल झालं असतं. पर्यंत सगळं हे चुकीच्या पद्धतीने आलं असतं. कसं सांगितलं असतं, काय समजावलं असतं. मला असं वाटतं की ओवीला आत्ताच आपण सगळं सविस्तर आणि व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. अवंतिका आणि जानकी आता विचार करत असतात की ओवीला हे सगळं कसं सांगायचं. माझ्याकडे आली ना, ज्या प्रकारे मित्रांनी तिला टॉर्चर केलं, टार्गेट केलं ना, वाईट वाटलंय अवंतिका, हे सगळं बघून खूप वाईट वाटलंय. अवंतिका म्हणते वहिनी तुमची अवस्था कळती, आय कॅन अंडरस्टँड. या सिच्युएशनला थोडेच पेशन्स ठेवून आपल्याला हँडल करायला लागणार आहे. घाई गडबड गोंधळ इमोशनली असं काहीच करता येणार नाहीये. तिला त्रास होऊ नये, तिला संशय येऊ नये, यासाठी आपल्याला नॉर्मल वागायलाच लागणार आहे. वहिनी समजून घ्या. वहिनी काय म्हणते, कळतंय का वहिनी. हो अवंतिका कळतंय ग, सगळं नीट होणार या वहिनी, डोंट वरी. ऐश्वर्या आणि ओवी आता चेस खेळत असतात आणि ऐश्वर्या मुद्दाम ओवीच्या समोर हरत असते, जेणेकरून ओवी जिंकली की तिला आनंद होणार असतो. सिटीचं गेम त्यांचा रंगलेला असतो. तुला गिळलंय ग सापाने. ऐश्वर्या खेळत असते, जानकी आलेली असते ओवीची समजूत काढायला, तिच्याशी बोलायला. आता केस विंचरायची, बाळा खाली चल, आई नंतर विंचरू, आम्ही खेळतोय ना ग. पेडवर उभी राहिलेली असते आणि म्हणते की तिथूनच विंचर माझी केस. आता हे सगळेच हसायला लागलेले असतात, काय इकडनं कशी विंचरायची ग. की आता ओवीची केस विंचरत असते, तेवढ्यात काय अवंतिकाच्या पोटात दुखायला लागलेलं असतं, थोडा थोडा तिला त्रास व्हायला लागलेला असतो. जानकी म्हणत असते की ओवी तुला किती वेळा सांगते केस वेळच्या वेळी विंचरायची, मग असं गुंतवून बसतो, बघ बरं आता किती त्रास होतोय. जानकीचं लक्ष दुसरीकडेच असतं, ती विचार करत असते आणि ओवीची केस विंचरता थांबते आणि विचारात अडकलेली असते. ऐश्वर्या म्हणते की हे काय चाललंय, आणि अवंतिकाला त्रास व्हायला लागलेला, तिच्या पोटात दुखत असतं. ओवी वर उभी असते केस विंचरायला, तो प्रसंग आठवलेला असतो जानकीला की ही वरून केस विंचर असं म्हणत होती आणि जानकी आता काहीतरी लॉजिक लावण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा खाली आली आणि तिची केस विंचरता जानकीच्या लक्षात येतं, तेव्हा जानकी म्हणते अवंतिका मी काय म्हणतीये, गोष्ट एक आयडिया सुचली ग. सुचलंय बहिणी तुम्हाला, आणि ऐग असं म्हणून आता अवंतिका जोरात किंचाळलेली असते, तिच्या पोटात दुखायला लागलेलं असतं, अवंतिकाला त्रास व्हायला लागलेला असतो. अरे म्हणते अवंतिका अगं काय झालंय, पोटात कळ येते, फार त्रास व्हायला लागलाय मला. एवढं काही नाही, पण आता परत जोरात कळ आलेली असते पोटात. आता दोघी सुद्धा घाबरतात आणि पटकन अवंतिकाला पकडतात. ओवी सुद्धा तिथेच उभी असते. बरं अवंतिका इथे बस बस, मी खूप कळ जाते, माझ्या पोटात खूप दुखतंय. आता सौमित्र भाऊजी म्हणून आवाज देत असते आणि ऐश्वर्या पोटात दुखतंय, अचानक कळ आलीये, आपण तिला लगेच हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. सौमित्र सारंग सगळेच पळत आलेले असतं. म्हणते नाही बहिणी हॉस्पिटल नको, थोडा वेळ आराम करते म्हणजे बरं वाटून जाईल. नको, त्रास होतोय ना, डॉक्टरना दाखवून घेऊया, उगाच रिक्स नकोय कोणतीही, आपण डॉक्टरांकडे जाऊच या. तो गाडी काढतो दादा, तोपर्यंत तुम्ही खाली या. पण ती का ऐश्वर्या जानकी आता खाली चाललेली असतात आणि ओवी हे सगळं बघत थांबलेली असते की हे काय चाललंय, काकीला काय होतं. हॉस्पिटलमध्ये तिला आता सलाईन वगैरे लावलेलं असतं, आता तब्येत तिची जरा बरी झालेली असते. डॉक्टर म्हणतात की आता हिची काळजी घ्यायला लागणार आहे. फार टेन्शन आलेलं असतं की नेमकी झालंय तरी काय अवंतिकाला. ठीक आहे, सगळं टेन्शन घ्यायचं कारण नाही, पण आपल्या पद्धतीने आपण तिची काळजी घ्यावी एवढंच मला म्हणायचंय. आरामाची गरज आहे, त्यांना खूप गरज आहे आरामाची. आता सगळ्यांनाच रिलॅक्स फील होतं की जरा बरी आहे म्हणल्यावर काही घाबरायचं कारण नाहीये. का म्हणते ऍक्च्युअली डिस्चार्ज कधीपर्यंत मिळू शकतो, 2 दिवसांनी तुम्ही घरी जाऊ शकताय. उद्या महत्वाची केस आहे आणि काही झालं तरी मला जायला लागणार आहे. पण सॉरी मॅडम, तुम्ही इथून कुठे चालू शकत नाही, आरामाची गरज आहे, तुम्ही इथून कुठे चालू शकत नाहीये. डॉक्टर हो ठीक आहे सगळं, पण उद्या महत्वाची केस आहे आणि ती हँडल मलाच करायला लागणार आहे, मला जायलाच लागणार आहे. दुसरं काही पर्याय प्लीज नो अवे मॅडम, का तुम्ही हट्ट करताय. जे सांगतोय ना तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या हेल्थच्या दृष्टीने सांगतोय ना, दोघांचीही हेल्थ महत्वाची आहे ना, मग त्यासाठी मी जे सांगतोय ते तुम्हाला ऐकायलाच लागणार आहे. तुम्ही इथून कुठेच जात नसता, तुम्ही इथेच आराम करणार. 2 दिवस आराम केला की तुम्ही घरी जाऊ शकता, मग मी काहीच बोलणार नाही. तर म्हणतात की आता तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, त्यांना आरामाची गरज आहे, प्लीज त्यांना आराम करू द्या. डॉक्टर सगळ्यांनाच बाहेर काढून देतात, त्याला आराम करण्यासाठी सांगतात.
कोर्टात साक्ष द्यायला जी मुलगी आलेली असते ती बरोबर वाट बघत असते कुणाची तरी, आणि एक कॅप घातलेला माणूस येतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून राहुल असतो. तिच्या हातावर पैशांचं भरलेलं पाकिट देतो आणि थँक्यू सो मच. ती म्हणते थँक्यू सो मच. तू का थँक्यू म्हणतेस, मी तुला थँक्यू म्हणायला हवं. ती म्हणते कसं आहे ना राहुल, तुझ्या थँक्यूने माझं घर चालत नाही आणि गरजाही भागत नाही, या पैशांनी भागतात, त्यामुळे थँक्यू सो मच. आता काय करायचंय काय नाही चांगलंच माहिती. इथून पुढे काय डावपेच खेळायचे, काय कसं काय करायचं आता मला हे चांगलं माहिती, आणि ते मी बरोबर करतोय बघच तू. जणी फार शहाण्या होतात ना, आता त्यांची अक्कल कशी जागेवर आणायची ना, हे मला आता शांतपणे विचार करून बरोबर त्यांची अक्कल जागेवर आणायला लागणार. मोठा असा गेम खेळत असतो आणि या तिघींना बिचारींना अडकवलेलं असतं. सगळे हॉस्पिटल म्हणजे अवंतिका रूम मध्ये असते आणि हे सगळे बाहेर येऊन बसलेले असतं, कारण डॉक्टर म्हटलेले असं तिथे गर्दी करायची नाहीये. मित्रांनी खूप टेन्शन घेतलेलं असतं. जानकी म्हणते सौमित्र भाऊजी शांत व्हा, टेन्शन काय घेताय तुम्ही, आहे ना डॉक्टरांच्याकडे, आता रिलॅक्स व्हा. डॉक्टरांनी सांगितलंय अवंतिका लवकर बरी होईल, मग तुम्ही काय टेन्शन घेताय, रिलॅक्स होईल सगळं व्यवस्थित. तिचं कारणच नाहीये का तुम्ही टेन्शन घेताय, मला काहीही होणार नाहीये. ऐश्वर्या सारंग आता उभे असतात, त्यांना तर काळजी वाटत असते. जानकीला तर खूप टेन्शन आलेलं असतं, पण आता सौमित्रच्या समोर ती दाखवत नाही, अगदी खंबीरपणे हिमतीने उभी असते आणि डोंट वरी काहीच होणार नाहीये अशी ती समजूत काढत असते, स्वतःची सुद्धा आणि सौमित्रची सुद्धा. सौमित्राला टेन्शन आले स्पष्ट त्याच्या तोंडावर दिसत असतं. म्हणते जानकी डॉक्टरांनी तिला आराम करायला लावलाय, कोणत्याच प्रकारचं टेन्शन वगैरे द्यायचं नाहीये, आणि तिला टेन्शन वगैरे द्यायचं नाहीये. इथेच 2 दिवस ती राहणार आहे, तर केस कशी लढणार, उद्या तर तारीख आहे, मग काय करायचं जानकी, आपल्या पुढे तर मोठं संकट आलंय. जानकी म्हणते हो ना ग, खरंच टेन्शन तर आहेच, पण तिची तब्येत सुद्धा महत्वाची आहे. सारंग म्हणतो हो ग खरंच, आता अवंतिका वहिनीचं बाहेरच जाऊ शकत नाहीये, तर किती अवघड होऊन बसणार आहे सगळंच. की सौमित्राकडे बघते आणि म्हणते सौमित्र भाऊजी, सौमित्र विचारामध्ये अडकलेलं असतो, त्याला फार टेन्शन आलेलं असतं आधीच. अवंतिका ऐवजी तुम्ही जर केस लढला तर ती केस तुम्ही हँडल करा की. हे वहिनी, अवंतिकाला अशा अवस्थेत सोडून मी कुठेही जाणार नाही, आणि केस बीस लढणं तर दूरची गोष्ट आहे, मी इथून कुठे हलतच नसतो, त्यामुळे प्लीज तुम्हाला फोर्सही करू नको आणि केस लढ असा आग्रह करू नको, मी नाही लढणारे केस. आता माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, अवंतिकाची तब्येत, माझं बाळ, आणि सगळ्यात महत्वाचं मी अवंतिकाची काळजी घेणं आणि तिच्या जवळ असणं. माझी फॅमिली मस्ट आहे, त्यामुळे तू प्लीज प्लीज मला कोणत्याच प्रकारचा फोर्स करू नको की केस वगैरे लढ, काय हँडल कर, मी काहीही करणार नाहीये, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. त्यासाठी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी अवंतिका सुखरूप असणं, माझं बाळ व्यवस्थित असणं, त्यामुळे मी नाही लढू शकते. प्लीज प्लीज वहिनी, मी केस नाही घेणार आहे हातात, नाही प्लीज. माहिती ना या गोष्टीला घेऊन मी किती टेन्शन मध्ये असतो की अवंतिकाला जरा काही झालं की मला भीती वाटते, माझं काळजाचा ठोका चुकून जातो. आता तर डॉक्टरांनी सांगितलंय तिला आराम करायचा आहे, आणि मी जर तिकडे केस लढायला गेलो, तिकडे मी नादाला लागलो, तर ही ऐकणार नाही आणि शांतता बसणार नाही. मग मी काय करू, मला हे सगळं हँडल नाही होणार. केस अवंतिकाकडे लक्ष देणं, माझं माइंड सेट राहणार नाही आणि माझं लक्ष इकडे तिकडे विचलित होईल. त्यामुळे वहिनी प्लीज 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 ट्राय टू अंडरस्टँड, मी नाही जाऊ शकत या अवस्थेत अवंतिकाला सोडून. नाही मी तर समजू शकते, मी समजून घेतीच आहे तुम्हाला, एक जस्ट फक्त विचारलं मी. असू दे, नाही तर नाही, मला माहिती ना अवंतिका सोडून तुमचं मन लागणार नाहीये, असू दे, मी नाही तुम्हाला फोर्स करत आहे. थांबा अवंतिका बरोबर हॉस्पिटलमध्ये. पण सगळ्यात मोठा आणि गंभीर असा माझ्यापुढे जो प्रश्न आहे ना सध्या, तो भाऊजी की उद्या केस कोण लढणार आहे, अवंतिका नाही तर कुणीतरी वकील लागणारच ना, कुणीतरी केस हँडल करायलाच पाहिजे. आता कोण करणार हाच टेन्शन आलं, तर ऐन वेळेला मी कोणाला शोधू, बघूया काय होतंय काय नाही, काहीतरी तर मार्ग निघणारच ना. जानकीला इतकं टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शन स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत असतं की उद्याचं तिला टेन्शन आलंय, केस अवंतिका नाही तर कोण लढणार, मग काय होणार, सगळ्याच प्रश्नांमध्ये अडकून बसलेली असते. त्यात समोरचा वकील फार शार्प असतो, त्यामुळे डोकं लावून शांततेत ही केस लढणं फार महत्वाचं असतं. जानकी म्हणते ऐश्वर्या जेलमध्ये जाऊ आणि शर्वरी वनसेला भेटून येऊया. जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही घरी जा, ओवी आणि आई एकट्याच, त्यांच्याजवळ सुद्धा कोणीतरी असायला हवंय ना, तुम्ही जा बरं घरी, आम्ही येतोच आहे. आता घरी चाललेलं असतो आणि ऐश्वर्या आणि जानकी जेलमध्ये जाणार असतात शर्वरीला भेटण्यासाठी, आणि सौमित्र जो असतो तो अवंतिका बरोबर हॉस्पिटलमध्ये राहणार असतो, कारण तिची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, आणि 2 दिवस फक्त तिला आरामच सांगितलेला असतो, अजिबात टेन्शन नाही आणि हालचाल करायची नसते. त्यामुळे अवंतिका हॉस्पिटलमध्ये आता अडकून पडलेली असते. जानकी आणि ऐश्वर्या चाललेले असतात पोलीस स्टेशनमध्ये. सारंग आता घाईघाईने घरी जातो, कारण ओवी आणि आई दोघीच असतात घरी. सौमित्राला गिल्टी वाटत असतं की मी येऊ शकत नाहीये, वहिनी मी एरवी खरंच आलो असतो, विश्वास ठेव माझ्यावर, पण आता येऊ शकत नाही. अवंतिकाची अवस्था नाजूक आहे आणि मी तिथे येणं मला काय पटत नाही, म्हणजे मी येणारच नाही वहिनी, तुला मी खरं सांगतोय. ओके भाऊजी, मला कळतंय ना हो तुमची काय सिच्युएशन होतीये. कसं आहे ना, अवंतिका व्यवस्थित असणं, तिची तब्येत बरी असणं सुद्धा फार फार गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी समजू शकते, काहीतरी मार्ग निघेलच आणि आपण तो मार्ग काढूया. तुम्ही इथे थांबा आणि अवंतिकाची काळजी घ्या.
बघू आपण काय आणि कसं होतंय. काय हरकत नाहीये, चला आम्ही येतो, तुम्ही फक्त अवंतिकाची काळजी घ्या. शर्वरी वंशांना भेटून येते म्हणून जानकी आणि ऐश्वर्या आता चाललेले असतात. खूप टेन्शन असतं, पण जानकी आता करणार काय, जे समोर संकट आलंय त्याला तर सामोरं जायला लागतं. तर आता पोलीस स्टेशनला अजिबात जायचं नसतं, पण आता मजबुरी असते, जायला तर लागणारच. जानकीला सोबत म्हणून आता ऐश्वर्या गेलेली असते आणि सौमित्र तिथे बसून खूप टेन्शन विचार करत असतो, इतका टेन्शन मध्ये आलेला असतो. आता जेलमध्ये शर्वरी पडलेली असते, म्हणजे ती विचार करतच पडलेली असते तिथे आणि नाही 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 अशी जोर जोरात ती किंचाळत असते. तसे प्लीज मला मारू नका, प्लीज मला मारू नका, मी काहीच केलेलं नाहीये, प्लीज मला मारू नका. परत किंचाळत असते. झोप लागलेली असते तिला आणि झोपेत तिला स्वप्न पडलेलं असतं. मी काहीच केलेलं नाहीये, प्लीज मला मारू नका, मी खरं सांगते मी काही केलेलं नाहीये, तुम्ही मला मारू नका ना, प्लीज मला मारू नका ना. तिथून उठून डचकून उठते आणि मी काही केलेलं नाहीये, मी काही केलेलं नाहीये म्हणून रडत असते आणि स्वतःचे डोळे वगैरे पुसून ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. इतकी घाबरलेली असते की बस. ते आता पाया पडत असते आणि म्हणते मला फाशी देऊ नका विक्रांत, प्लीज प्लीज मला फाशी देऊ नका, मी खरंच काही केलेलं नाहीये विक्रांत, नका ना मला फाशी देऊ. विक्रांत, ही लोक बघ ना काय करताय, मला फाशी देताय, मी कुठे तुला मारलंय, हे का फाशी देताय मला विक्रांत. भयानक असं स्वप्न बघितलेलं असतं आणि त्यामुळे ती इतकी घाबरून गेलेली असते की बस सारखं विक्रांतचं नाव घेत असते, मला वाचव मला वाचव. त्याच्यावर जो आरोप लावलाय तो मी कसा सहन करू, कसा दूर करू, मला सांग विक्रांत, मला काही कळत नाही रे, मला नकोय फाशी विक्रांत, मला नकोय फाशी. एकटीच बडबडत असते, खूप घाबरलेली असते, घामाघूम झालेली असते. आता तेवढ्यात काय जानकी आणि ऐश्वर्या येतात आणि बाहेरून बघतात काय काय शर्वरीचं चाललंय, हे फाशी नकोय मला, फाशी नकोय. वंच चाललंय काय आणि तुम्ही एवढ्या काय घाबरलाय, काय होतंय तुम्हाला, वहिनी तू बरं झालं आलीस, हे लोक फाशी देणार आहे, हे मला मारून टाकणार आहे, हे मला काही जिवंत ठेवणार नाही, माझा गळा असा घट्ट पकडलाय बघ. शर्वरी खूप घाबरलेली असते आणि पॅनिक झालेली असते. मला फाशी देताय, मी अगदी मरायला लागली, माझा जीव जातोय, वहिनी जबरदस्तीने करताय माझ्यासोबत हे सगळं. मला काहीच वाटत नसतं शर्वरी बद्दल, तिला पूर्ण डाऊट असतं, डाऊट म्हणण्यापेक्षा तिला गॅरंटीच असते की हे काही केलंय ना, हे शर्वरी सगळं नाटक करते. खरं तर राहुलच्या मदतीने शर्वरीनेच विक्रांतला मारले. ऐश्वर्याला सिंपती वगैरे काहीही वाटत नसते. आता जानकी म्हटली चल माझ्यासोबत म्हणून ऐश्वर्या आलेली असते. ती अगदी विचित्र नजरेने या अवंतिका शर्वरीकडे बघत असते. ऐश्वर्या तिला माहिती ही शर्वरी जे काही करते सगळं नाटक चाललंय आणि खरं तर हिला काही भीती वगैरे वाटत नाहीये. खून करून बसली, नवऱ्याचं नातं कसले नाटकं खेळती. श्वास कोंडतोय, माझा श्वास गुदमरतोय, वहिनी मला नकोय ही फाशी, प्लीज मला फाशीवर नाही जायचंय, मी खरंच काही केलंच नाहीये तर मला का फाशी देताय ही लोक, वहिनी वाचव ना, प्लीज प्लीज वहिनी तू वाचव. रडत असते ती, खूप रडत असते. मी जो गुन्हा केलाच नाहीये त्या गुन्ह्याची शिक्षा मला का देताय हे सगळे, त्यातला मारलेलंच नाहीये तर त्याची फाशी मी का घेऊ, का मी शिक्षा भोगू, जे मी केलंच नाहीये त्याबद्दल का मला ही लोक शिक्षा द्यायला लागली. ही रडत असते, गायावाया करत असते, वाचव वाचव असं म्हणत असते. ऐश्वर्याला इतका राग यायला लागलेला असतो आता या शर्वरीचा की शर्वरीची काय नाटकं चालली. ती घरात होती तेव्हा किती त्रास दिला, किती टॉर्चर केलं आणि आता नाटक करते, जेलमध्ये येऊन रडतीये का. विक्रांतला मारले नाहीये, तू माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज प्लीज वहिनी विश्वास ठेव. हो 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 वंच, तुम्ही जरा शांत बसा की, तुम्ही जरा शांत व्हा ना प्लीज. तुम्ही शांत नाही झालं तर कसं व्हायचं, तुमची तब्येत बिघडेल, जरा तुम्ही शांत व्हा. बरं काहीच झालेलं नाहीये, होत नाहीये इथे, मला सहनच होत नाहीये, प्लीज प्लीज प्लीज, नाही होणार आहे मला ऍडजस्ट, मला इथनं बाहेर काढणार. हो 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 वंच बाहेर काढते, तुम्ही जरा रिलॅक्स व्हा ना, वाईट स्वप्न होतं विसरून जा, तुम्हाला माहिती ना आता हे स्वप्न होतं, तुम्हाला फाशी वगैरे काही झाली नाही, मग रिलॅक्स, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं वंच, आणि आधी शांत व्हा, काहीच होणार नाहीये, मी सांगतेय ना असं काही एक होणार नाहीये, रिलॅक्स. ऐश्वर्या मन लावून टकलावून या शर्वरीकडे बघत असते. एक नंबरची नोटंकी आहे, काय नाटकं करते ही, काय तर म्हणे घाबरली, काय तर म्हणे स्वप्न पडलं विक्रांत मला फाशी देऊ नको, फाशी देऊ नको. विक्रांतला मारलं तेव्हा हिला काही नाही वाटलं आणि आता विक्रांतला म्हणते की मला फाशी देऊ नको, फाशी देऊ नको. एक नंबरची नाटकबाज कुठच्या बरोबर. आणि त्याच वेळेला हिला स्वप्न पडलं बघ की आम्ही आतमध्ये काय येतो आणि हिला स्वप्न पडून ही काय घाबरलीये. ऐश्वर्याला जरा सुद्धा तिच्याबद्दल काही वाटत नसतं. ऐश्वर्याला माहिती एक नंबरची ड्रामेबाजी आणि ही अजून सुद्धा ड्रामाच करतीये. जानकी भोळी आहे, लगेच कोणावर विश्वास ठेवते आणि लगेच सिंपती. काय ह्या जानकीला करावं ना काही कळत नाहीये, लगेच विश्वास ठेवला हिच्यावर. अवंतिका वहिनी कुठे, ती का नाही आली मला भेटायला, तुम्ही आलात मग ती का नाही आली. आता अवंतिका बद्दल प्रश्न विचारते. ते नाही आली कारण जानकी म्हणते कसं आहे ना, ती नाही आली याचा अर्थ भेटायला येणार होती, घरी पाहिजे कोणीतरी, मग आम्ही दोघे आलो. जानकी सध्या काहीच सांगत नाही. ऐश्वर्या जानकीकडे रागाने बघत असते की जानकी हिला खरं का सांगत नाहीये. सांग की अवंतिका तुझी केस लढणार नाहीये, ती आजारी आहे, तिला ऍडमिट केलंय, मी आणि ऐश्वर्या आलो ना मग ती घरीच राहिली, ती नंतर कधीतरी येईल, बाहेरूनच तुम्हाला भेटावं म्हणून तर मी आले बाहेरून आणि जेवण आणलंय. मी घरी नव्हते ना, मग घरी नसल्यामुळे मी जेवण कसं आणणार, मग तुम्हाला बाहेरच्या बाहेरूनच जेवण आणलंय, बघा की जेवण आणलेलं असतं. शर्वरीला म्हणते तुम्ही हे जेवण जेवून घ्या बरं, आम्हाला घरी जायला खूप उशीर झाला असता, मग कधी जेवण आणणार.
मग तुम्हाला बाहेरनच तुमची जेवणाची व्यवस्था केली. या घरून डबा आणणं जरा राहून गेलं म्हणजे उशीर झाला ना, मग घरी जाणं परत डबा घेऊन येणं अशक्य होतं. मग इथूनच डबा घेऊन आले. घ्या वणसं आणि काळजी घ्या स्वतःची. टेन्शन चिंता सगळं सगळं बाजूला सारा, नॉर्मल राहा, सगळं व्यवस्थित होईल बघा. आहेस ना, मग आता नाहीये मला टेन्शन चिंता काही नाहीये बघ. तू आहेस ना, मला नाहीये काळजी कसली. आता उद्या कोर्टात भेटूया आपण. म्हणते ठीक आहे, आपण उद्या भेटणारच आहोत कोर्टात. बरं तिथून निघालेली असते, जानकी सुद्धा निघालेली असते. शर्वरी वंश किती घाबरल्या बघितलं ना ऐश्वर्या. खूप टेन्शन आले, ती कसली घाबरली आहे, नाटकं करतीये. घाबरवेल ती. काय म्हणायचं, आता जे झालं ते नाटक होतं. नाही बिचारी किती घाबरली होती ना शर्वरी जानकी. मग अशी खोटं का बोलली जानकी अवंतिका नंतर येणारे भेटायला. अवंतिका केस लढतीये, ती हॉस्पिटलाइज झाली म्हणल्यावर अजून किती टेन्शन आलं असतं. म्हणून मी मुद्दाम असं सांगितलं ऐश्वर्या. टेन्शन येणार नाही का, काहीतरी मार्ग निघेल. तोपर्यंत रात्र तर निघेल. भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. कोर्टामध्ये अवंतिका पोहोचलेली नसते, त्यामुळे सगळेच टेन्शन मध्ये आलेले असतात. देसाई म्हणते की कोर्टाचा वेळ वायाला जातोय. जज साहेब आता निर्णय घ्यायला लागलेले असतात, तेव्हा जानकी म्हणते थांबा जज साहेब, निर्णय घेऊ नका. शर्वरी वंशांची बाजू मांडायला आलीये, प्लीज आणखी द्याल का मला. तिच्या बाजूने जानकी बोलणार असते, कारण अवंतिका आजारी असते, एवढी केस ती लढू शकत नसते. पुढच्या वेळेला कदाचित ती येऊ शकते, म्हणून जानकी एवढ्या वेळेला बोलण्याची परवानगी मागत असते. बघू आता जज साहेब परवानगी देणार का. की ही केस लढली तर शर्वरीला या सगळ्यातनं सोडवणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.